ची संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी समोरच्याने आम्हाला विचारावं कुठल्या गावचे तुम्ही, आणि आम्ही गर्वानं उत्तर द्यावं बारामतीचे. समोरच्याने आम्हाला म्हणावं अरे वा बारामतीचे, तुम्ही तर साहेबांच्या दादांच्या गावचे की. आणि मग आमची छाती अशी अभिमानानं भरून यावी की हो आम्ही दादांच्या गावचे, आम्ही साहेबांच्या गावचे. एका फोनवरती आमची कुठलीही कामं व्हावीत, फक्त आम्ही इतकंच सांगावं की आम्ही बारामतीची. आमच्या गाड्यांच्या नंबर प्लेट MH42 बघितलं तरी आमच्या अडवलेल्या गाड्या सोडाव्यात किंवा तिथल्या तिथे त्यांची चर्चा चालू व्हावी, अरे वा बारामतीचे दिसताय तुम्ही. आणि पुन्हा एकदा आमची छाती अशी गर्वाने फुगून यावी. तरी विचारावं की एवढं काय आहे तुमच्या बारामतीमध्ये, आणि आम्ही तेवढ्याच अभिमानानं सांगावं की या एकदा बारामतीत, म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. आज सकाळपासून त्या नंबरवरती कॉलवरती एकच सांगितलं जातंय की स्विच ऑफ आहे नंबर, थोड्या वेळाने कॉल करा. थोड्या वेळाने कॉल करावा आणि अचानक तो नंबर रिसिव्ह व्हावा आणि तिकडून आवाज यावा, अरे मी इतक्या लवकर जाणार नाही, कुणीतरी अफवा पसरवलीये, मी आहे अजून, मी तर त्या विमानातच नव्हतो. अचानक न्यूज यावी, अचानक एखादी कोणाची तरी व्हिडिओ रील यावी आणि त्यावरती यावं की दादा सुखरूप आहेत, दादांना काही झालेलं नाही, दादा धोक्याच्या बाहेर आहे. कारण मान्यच होत नाहीये की दादा आज आपल्यात नाहीयेत. आणि खूप मोठा खूप पर्सनल लॉस आहे हा सगळ्यांचा. आज विरोधक पण डसाडस रडलेत. आज हा पक्ष तो पक्ष विरोधक असं काही नाही, तो लहान मोठे सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये ती हळहळ, ती तळमळ आणि ते दुःख आहे की असं नव्हतं व्हायला पाहिजे. माणूस कामाचा होता, आमचा दादा, आमचा ढाण्यावाग. म्हणजे ते खरंच वाटत नाहीये. फिनिक्स पक्षासारखे पुन्हा त्याच राखेतून पुनर्जन्म घ्यायला आता. भावपूर्ण श्रद्धांजली.